नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तुम्हाला माहीतच आहे की मी आता नागपूरमध्ये आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर आहेच, पण नागपूरमध्ये आज असणं याला एक वेगळं औचित्य आहे. याचं कारण असं आहे की मराठा क्रांती मोर्चा आज नागपूरमध्ये निघाला. खरं म्हणजे मराठा क्रांती मोर्चे, मूक मोर्चे महाराष्ट्रभर सगळीकडे निघाले आणि नागपूरमधला मोर्चा याच्याकडे जरा वेगळं लक्ष होतं. याचं कारण असं की स्वतः मुख्यमंत्री नागपूरचे, त्याच्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना निघालेला हा मोर्चा आणि त्याच्यामुळे अगदी मोठ्या संख्येनं आमदार, सगळे राजकीय नेतृत्व, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या अर्थानं घेतलेला पुढाकार, या सगळ्या गोष्टींमुळे मराठा क्रांती मोर्चा जो नागपुरातला आहे त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. आणि मी जेव्हा महाराष्ट्राचं असं म्हणतो आहे तेव्हा त्यामध्ये विदर्भाचं होतं हे अनुस्यूत आहे. मग विदर्भ वेगळा व्हावा अशी जरी मागणी असली तरी आत्ता महाराष्ट्र असं म्हणताना त्यामध्ये विदर्भ आहे हे गृहीत आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि आता जो मराठा मोर्चा निघालेला आहे त्याला ज्या प्रकारचा मिळाला आहे प्रतिसाद, ज्या प्रकारे सगळेजण बोलतायत, त्याच्यातनं एक गोष्ट निश्चित झालेली आहे की मराठ्यांनी आपल्या मोर्चासाठी किंवा या सगळ्या संदर्भात ज्या मागण्या पुढे केलेल्या आहेत, ज्या ठेवलेल्या आहेत मागण्या, त्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आता न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. एवढंच नाही, त्यांनी विधिमंडळामध्ये जाहीरपणे काही मांडणी केलेली आहे. या सगळ्या अनुषंगानं मराठा क्रांती मोर्चा, मराठा मूक मोर्चे या निमित्तानं जी मराठा आरक्षणाची मागणी पुढे येते आहे आणि केवळ मराठा आरक्षणाची मागणी नाहीये. मराठा क्रांती मोर्चाचं वेगळेपण असं मराठा क्रांती मोर्चाचे नेते सांगत असतात की आम्हाला केवळ मराठा आरक्षण नको आहे. दोन वेगळेपण जे आहे ते सांगितलं जातं. पहिलं म्हणजे एकतर मूक पद्धतीनं अहिंसक मार्गानं निघालेला हा मोर्चा किंवा या प्रकारे होणारं आंदोलन हा पहिला मुद्दा आहे. आरक्षणाची मागणी या देशामध्ये सातत्यानं होत आलेली आहे, पण अनेकदा या मागणीला हिंसक वळण लागतं, विशेषतः तेव्हा जेव्हा ती बहुसंख्याकांची मागणी असते. असं अन्य राज्यांमध्ये घडत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र अत्यंत सकारात्मक आहे, आश्वासक आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्याहून महत्वाचा जो आहे तो असा की त्यांचं म्हणणं असं, या सगळ्या मोर्चाच्या नायकांचं, नेत्यांचं, खरं म्हणजे या मोर्चाला कोणी नायक किंवा नेता त्या अर्थानं नाहीच आहे, पण जे चेहरे पुढे येतात या निमित्ताने बोलतायत, प्रवक्ते म्हणून मांडतायत, त्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं असतं की मुळामध्ये हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नाही, हा मुद्दा आहे सामाजिक न्यायाचा आणि सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं ही मांडणी आम्ही करतो आहोत. या सगळ्या संदर्भात जेव्हा मराठा मोर्चा निघाला आणि आज खरं म्हणजे मराठा मोर्चानंतर आपण कोल्हापूरमध्ये किंवा अन्यत्र सुद्धा या प्रकारचं लाईव्ह कव्हरेज केलं होतं. आज सकाळपासून तुम्ही बघता आहात साम टीव्हीवर ज्या प्रकारे सगळ्या मोर्चाचं लाईव्ह कव्हरेज आपण दाखवलं, किंवा माझे सहकारी दुर्गेश सोनार ज्या प्रकारे सगळं वृत्तांकन करत होते, ज्या प्रकारची मांडणी करत होते, वेगवेगळ्या लोकांशी बोलत होते, त्यातून तुम्हाला अंदाज आला असेल की काय पद्धतीनं लोक विचार करतायत, काय प्रकारे जनमानस आहे. आज आणखी एक वेगळेपण मुद्दाम नमूद केलं पाहिजे. आतापर्यंतच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमातल्या मराठा मोर्चाच्या चर्चेला एवढ्या संख्येनं आमदार कधीच नव्हते जेवढे ते आत्ता आज माझ्यासोबत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार आहेत, सगळ्या पक्षांचे आमदार आहेत. आमदार कुठल्याही पक्षाचे असले तरी सुद्धा एकूणच ते त्या सगळ्या मागणीबद्दल आणि याच्याबद्दल अत्यंत दक्ष आहेत. एकाच पेजवर आहेत. त्या अर्थानं जे आमदार आहेत, सुरुवातीला मी मुद्दाम नावं सांगतोय. काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप हे आपल्यासोबत असणार आहेत. या नामवंतांमध्ये ते यापूर्वीही आवाजमध्ये असंख्य वेळा येऊन गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण याही आपल्यासोबत पूर्वीही अनेकदा आलेल्या आहेत, आजही आहेत. भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आपल्यासोबत आहेत. भाजपचे डॉक्टर राहुल आहेर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. शिक्षक आमदार असणारे श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत आहेत. शिक्षक आमदार असणारे दत्तात्रय सावंत आपल्यासोबत आहेत. दत्तात्रय सावंत यापूर्वी कार्यक्रमात आलेले आहेत. शिवसेनेचे भारत गोगावले हे आपल्यासोबत आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि या चर्चेचा मुख्य मुद्दा असा आहे की मोर्चा अगदी महत्वाचा आहेच, पण मुळामध्ये मोर्चा नंतर पुढे काय, सरकार ज्या प्रकारची भूमिका मांडतं आहे, न्यायालयामध्ये भूमिका मांडतं आहे, सरकार विधिमंडळामध्ये जी भूमिका मांडतं आहे, या अनुषंगानं राजकीय इच्छाशक्ती खरंच आहे का, आणि असेल तर या सगळ्याचं भवितव्य काय, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आणि चर्चा करताना सुरुवातीला मला जायचं आहे विद्या चव्हाण यांच्याकडे. विद्या चव्हाणाचा मराठा मोर्चा जो काही आहे त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि आत्ता लोकांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, मोर्चे निघाले, राज्यामध्ये भरपूर जिल्हे आहेत, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा एक मोर्चा, ते वातावरण वगैरे सगळं झालं. मुख्यमंत्र्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे ते फारच महत्वाचं आहे.
आणि त्यामध्ये खूप संदर्भ बहुल असं ते अभ्यासू असं प्रतिज्ञापत्र आहे. पण न्यायालयामध्ये ही लढाई टिकत नाही असा यापूर्वीचा अनुभव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या संदर्भातली एकूण व्यापक लढाई कशी असणार आहे, कशी असायला पाहिजे, काय म्हणणं आहे? मोर्चा निघाला नाहीये. आज विधान भवनावरती मोर्चा येऊन धडकलाय. त्यामुळे महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अनेक मोर्चे झाले आणि अत्यंत शांततापूर्ण मार्गाने लाखोंचे मोर्चा निघाले. त्यात मोठ्या संख्येने महिला आणि युवतींचा सहभाग होता. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की निदान आपल्या समाजासाठी जो आतापर्यंत खूप अन्याय होतोय, ज्याच्यावरती जो अत्यंत गरीब आहे, शेतकरी आहे, सैनिक आहे, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नंतर अनेक सैनिक मारले गेले, त्यांचे शहीद म्हणून त्यांचे शव त्यांच्या गावावर आल्यावर आपण दुःख व्यक्त करतो. परंतु त्याच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण जे पूर्वतयारी करायला पाहिजे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली दिसत नाहीये. 2,500 पानाचं तुम्ही ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. त्याच्यात काय तांत्रिक मुद्दे आहे काय, ह्याला आता आम्ही ऐकून कंटाळलो. आता आम्हाला कुठलंही तुमचं कारण नकोय. ह्या अधिवेशनाचं आता 4 दिवस शेवटचे शिल्लक आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज पुन्हा आलेला आहे. अत्यंत शांततेच्या मार्गाने आपली मागणी मांडतोय. तेव्हा ती मागणी आता लवकरात लवकर मान्य करा. कोर्ट कचेऱ्या होणार की नाही हे सगळं आता आम्हाला तांत्रिक मुद्दे सांगू नका. त्याच्यासाठी आपल्याकडे मोठं कायदे मंडळ आहे, सगळेजण आहेत. 16% आरक्षण मराठा समाजाला कसं मिळेल आणि राणे समितीचा अहवाल आहे. सगळं जण असताना सुद्धा पुन्हा कोर्टामध्ये तुम्ही तो बॉल टाकायचा आणि आम्हाला काही करता येत नाही किंवा आम्ही काहीतरी खूप करतोय असं दाखवायचं आता बंद करा. आता तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्या. प्रवीण दरेकर, तुमच्याही खांद्यावरतीच घोषणा आहे जी विद्याताईंच्या खांद्यावर आहे, तरी सुद्धा त्यांनी या सगळं खापर मात्र तुमच्या डोक्यावर टाकलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की आता हे बंद करा आणि तांत्रिकता मला सांगू नका, आता मराठ्यांना आरक्षण देणार की नाही हे सांगा. आणि त्यामध्ये भाजप किंवा सरकार ज्याप्रमाणे गंभीर पाहिजे त्याप्रमाणे गंभीर दिसत नाही असा थेट आरोप विद्या चव्हाणांचा आहे. खरं म्हणजे त्यांच्या खांद्यावर जरी पटकाच वाचला माझ्या, त्यांची बघायची दृष्टी आणि माझी बघायची दृष्टी वेगळी आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश आणण्यापेक्षा जर आम्ही सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी एकत्रित आपल्या माध्यमातून बोलतोय तर एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा या ठिकाणी मराठा समाजाला तात्काळ लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यावर चर्चा विनिमय होणं अत्यंत आवश्यक आहे. आता उणीधुणी काढायची तर त्याला डिबेट होईल. हा आक्रोश काही 1.5-2 वर्षातलाच मराठा समाजाचा नाही. गेले 15-20 वर्ष वेगवेगळ्या स्तरावर मराठा समाजावर जो अन्याय होतोय, मग नोकऱ्यांमध्ये असेल, शिक्षणाच्या प्रवेशामध्ये असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतामध्ये समाधानकारक पीक न आल्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या कराव्या लागतील, हा गेले 15-20 वर्षाचा प्रवास आहे. आणि निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे या मराठा आरक्षणावर त्या ठिकाणी ठाम आहे. आपण जेव्हा एखादी मागणी करत असतो त्यावेळेला त्या मागणीचा स्टेटस काय आहे. आज या ठिकाणी जेव्हा म्हणतो आत्ताच आम्हाला न्याय पाहिजे, जी गोष्ट न्यायालयात प्रलंबित आहे, जी गोष्ट विधिमंडळाने ठराव पारित केल्यानंतर घटना आपण ऑर्डिनन्स काढला, विधिमंडळानं त्या ठिकाणी एकमताने निर्णय घेतला, त्याला जर कोर्टाने स्टे दिलाय तर त्या ठिकाणी कोर्टातून पहिला तो स्टे व्हॅकेट करणं ही प्रायोरिटीचा विषय. कोर्टात त्या ठिकाणी स्टे असताना इथे आम्ही काय करणार. त्याच्यामुळे ज्यांना हा विषय सुटूच नाही याचं राजकारणच व्हावं. कारण आज भारतीय जनता पक्षाचे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंबहुना देशामध्ये जे वातावरण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने चांगलं आहे, मग दुसरं काय करता येत नाही. मग मराठा मोर्चावर त्या ठिकाणी मान टाकून आम्हाला आमचं काही स्वार्थ साधता येतोय काय, अशा प्रकारची वक्तव्य या स्थितीत करणं मला वाटतं योग्य नाही. याचं कारण दुसरी स्टेप कधी येऊ शकते. उद्या कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर जर कोर्टाचा निकाल विरोधात गेला, कोर्टाचा निकालासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स दिली नाहीत का, तर दिलीत. कोर्टाला प्रतिज्ञापत्र 2,500 पानांचं नाही, 2,2700 पानांचं, 200 पानं कमी केली ताईने आमच्या, तर 2700 पानांचा अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या कारणासाठी राणे समिती त्या ठिकाणी स्थापन झाली होती, राणे समितीनं घाई गर्दीनं निवडणुकीच्या डोळ्यावर निवडणुका ठेवून तो निर्णय घेतला होता, तो न्यायालयात टिकला नाही.
कारण त्या ठिकाणी राणे समितीनं अत्यल्प थोड्या वेळामध्ये तो रिपोर्ट आला होता. त्याच्यामध्ये मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करणं योग्य ठरणार नाही, त्याला काही हे नाही, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्यामुळे राणे आयोग त्या ठिकाणी सपशेल अपयशी त्या ठिकाणी ठरला. दुसऱ्या बाजूला ज्या कारणासाठी इतर राज्यांमध्ये आरक्षण दिलंय ते जर सुधारण त्या ठिकाणी स्पष्ट केलं असतं तर मला वाटतं राणे समितीचा त्या ठिकाणचा निर्णय सुद्धा सपोर्टिंग झाला असता. त्यामुळे आपली भावना केवळ काहीतरी करायचं आहे, दाखवायचं आहे, यापेक्षा देवेंद्रजींचा एखादं काम त्या ठिकाणी निकाली निघाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. न्यायालयात विषय प्रलंबित असताना दुसऱ्या गोष्टी आम्ही करत नाही का, तर मराठा समाजासाठी करतोय. आम्ही त्या ठिकाणी शांत बसलेलो नाही. आज मराठा समाजासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, ते पुनर्जीवित केलं. त्या महामंडळाकडे अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे ते अण्णासाहेब साठे गाजलं खूप ना जरा त्याच्यामुळे ते तोंडावर आहे. अण्णासाहेब जे पाटलांचं महामंडळ आहे जे मृतावस्थेत होतं त्याला 200 कोटीचं त्या ठिकाणी भाग भांडवल दिलं. त्या ठिकाणी माथाडी कामगार जो मराठा समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कष्टाचं काम करतो त्यांना घरं द्यावी म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतलेत. संशोधनासाठी शाहू महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी प्रवीण दरेकर फार महत्वाचं बोलतायत. त्यांनी भाजपची भाषा छान आत्मसात केलेली आहे आणि हे चांगलंच आहे की ती भाषा लगेच शिकणं, नवी भाषा शिकण्यासाठी खूप खरं म्हणजे क्षमता लागतात. प्रवीण दरेकर फार नेमकेपणाने ही सगळी भूमिका मांडतायत आणि ते सांगतायत की देवेंद्र फडणवीस किती आग्रही आहेत, किती जागरूक आहेत आणि याच्या उलट काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे लोक मात्र याचं राजकारण करतायत. भाई, हा गंभीर आरोप आहे आणि याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. हे नक्कीच बोलू आपण. त्याचं कारण असं आहे, एकतर म्हणजे सगळ्या मराठा आमदारांचं सगळ्यांचं खरं तर कौतुकच करायला हवं. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका व्यासपीठावर आम्ही सगळे एकत्र आलो. फक्त एक वाक्यता असायला हवी, ती काही दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की ठीक आहे, प्रवीण दरेकरना ते बोलावंच लागेल. त्यांचे मार्क असे थोडी वाढणार आहेत. देवेंद्र फडणवीसांचं नाव वारंवार घेतल्याशिवाय त्यांचे मार्क वाढणार नाहीत. इथे मराठा समाजाचे किती मार्क वाढणार आहेत ते जास्त महत्वाचं आहे. त्यांचे वैयक्तिक मार्क वाढत राहू द्या आणि आमच्या शुभेच्छा आहेत, माझे मित्र आहेत ते. परंतु एकतर या चळवळीचा अभ्यास ज्यांना आहे त्यांनी कृपया ह्याच्याकडे लक्ष द्या. ही आरक्षणाची चळवळ अण्णासाहेबांनी 1982 सालापासून येईल. मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मी ह्या चळवळीमध्ये गेली 34 वर्ष आहे. आश्चर्य असं वाटतं की काहीतरी तात्कालिक गोष्टीचा संदर्भ द्यायचा आणि तेवढं बोलायचं, तेवढ्याने हे असं होणार नाही. आणि हे कुठल्याही एका सरकारचं, कुठल्या एका व्यक्तीचं काम नाहीच आहे मुळात. ही गोष्ट खरी आहे. आज जेवढे काय आयोग झाले, कुणी काय केलं हे सांगण्यापेक्षा त्या आयोगाचं काय, जेव्हा असं सांगितलं जातं राणे आयोगाने घाईघाईत घेतलं. या देशामध्ये सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय झाला तो मंडल आयोगाचा. या देशातल्या 3732 जातीपैकी 418 जाती किती दिवसात चेक केल्या या मंडल आयोगाने, जीबी मंडलने? फक्त 4 दिवसात. फक्त 4 दिवसात. ही वस्तुस्थिती माहीत आहे का आमच्या मित्रांना? नसेल तर हे समजून घ्या. प्रश्न असा नको की तिकडे राजकीय काय, इकडे राजकीय काय. अडतंय कुठं? अडतंय ते पुढे ढकलायला कसं लागेल? आणि राणे समितीने ज्यावेळेला त्यांची नियुक्ती झाली 6 महिने याच्यावर काम कुणी केलं? मराठा समाजाच्या कुठच्या आमदारांनी नाही केलं, किंवा मराठा महासंघाच्या ज्या काय आता 42 संघटना आहे त्यांनी नाही केलं. हे काम सरकारच्या कलेक्टर ऑफिस, सरकारी यंत्रणेकडनं झालं. म्हणजे मराठा समाजाचा एखादा प्रतिनिधी आपलं मागासलेपण जास्तपणे चांगलं दाखवू शकला असता, परंतु यंत्रणेने केलं, त्याच्यात दोष आले असते. ह्याच्यात दोष नाहीये. आणि यंत्रणेने अहवाल देताना या शेवटच्या 17 दिवसामध्ये ज्याचा उल्लेख आमचे मित्र करतात आहेत, तर मला मोठं आश्चर्य वाटतंय. खरं तर त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मग त्याच्या बाबतीमध्ये बोला. शेवटच्या 17 दिवसामध्ये ह्याचं कंपायलिंग केलं आणि आपल्या माहिती करता ह्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये 68% जिथे हे आहे आपल्या घटनेला मान्य आहे, त्या विशिष्ट याच्यामधून ते करून घेतलेलं आहे. त्याच वकिलाने आणि त्याच लोकांनी त्यांच्याकडनं पूर्ण मार्गदर्शन घेऊन हे आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती अशी राहील की मला हे कळतंय कोर्टामध्ये असलेले मॅटर 24 तासामध्ये नाही होणार, परंतु त्याचा दुसरा अर्थ असा तर निघत नाही ना, तुम्हाला एफिडेव्हिट फाईल करायला 2 वर्ष लागतात. बरं,
हे रद्दबादल केलेलं नाही. काही लोक जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये काही प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतात. एक तर हे रद्दबादल झालं नाही, स्टे झालंय. स्टे कशामुळे झालंय तर 4 कारणं दिलेत. त्या 4 कारणाची कारण मीमांसा जर आपण योग्यरित्या जर कोर्टासमोर ठेवली तर कोर्टातनं ते वेकेट होईल. साधी गोष्ट आहे. आणि आता महाराष्ट्राने सरकार आल्याच्या नंतर आम्ही कायदाच केलाय. आम्ही ऑर्डिनन्स नाही काढला, कायदाच केला. बरोबर आहे. आणि म्हणून आमचं सांगणं असं आहे की या सगळ्या याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश ठीक आहे, थोड्या वेळापुरतं ठीक आहे, आपल्या आपल्या पद्धतीने आपण बोलू. परंतु आज जेव्हा हा आक्रोश इथपर्यंत जेव्हा आलेला आहे, मला असं वाटतं की हे कसं होईल या दृष्टीने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. एकच मिनिट. याच्याबरोबर हा नुसता आरक्षणापुरता मर्यादित नाही ना. हा आक्रोश कशासाठी आहे? आरक्षण आहेच आहे. आरक्षण कोर्टात आहे मान्य. इतर गोष्टी कुठं कोर्टात आहेत? 20 मागण्यांची सनद 9 ऑगस्ट पासून आजपर्यंत 52 मोर्चे झाले. माहिती करता सांगतो. त्याच्यात परदेशामध्ये 4 झाले आणि 48 मोर्चा, हा 48वा मोर्चा आहे इथला आपल्या राज्यातला. ह्या सगळ्या 48 मोर्चामध्ये राज्याच्या कलेक्टरला दिलेलं जे हे आहे निवेदन हे सरकारलाच आहे ना. कलेक्टर कोण आहे? भाई जगतापचा आहे का कुठला का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे? सरकारचा आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जी सनद दिलेली आहे, एक गोष्ट कोर्टात आहे मान्य, आपल्याला त्याच्यात डिले झाला वगैरे वगैरे त्याचं बघू आपण. इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये साधी गोष्ट सांगतो आपल्याला, बाहेर आपण भाषणं करताय, आम्ही कटिबद्ध आहोत वगैरे सांगताय आणि ते असायला पाहिजे, त्याचं आम्ही स्वागतच करू, समाज म्हणून आम्ही स्वागतच करू. परंतु हे सांगत असताना ईबीसीची तुम्ही सवलत ज्या वेळेला 2.5 लाखावरनं 6 लाखावर वाढवली, त्याच्यामध्ये एक रायडर टाकलाच ना तुम्ही, एक अडथळा टाकला ना. 3 पायाची शर्यत कशा करता? म्हणजे 2.5 लाखापर्यंत फ्री, त्याच्यानंतरचं तुम्ही 60% जे हे घातलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो मी की त्या समाजाचं मागासलेपण त्या राणे समितीने सिद्ध केलेलं आहे, ज्याचा उल्लेख अगदी खत्री कमिटीपासून थेट इथपर्यंत, म्हणजे खत्री कमिटी झाली, बापट कमिटी झाली, सराफ कमिटी झाली, राणे कमिटी झाली, या प्रत्येक ह्याच्यामधून एक गोष्ट सिद्ध आहे की या समाजाचा शेतकरी वर्ग असू द्या किंवा ग्रामीण भागातला जो मराठा आहे तो मागासलेला आहे. 12% मराठा हा त्याच्या या आहेत, बँका आहेत, त्याच्या शिक्षण संस्था आहेत, म्हणून सगळा मराठा समाज हा असा झालाय, असा कोणी ग्रह करू नये. आणि हे मी म्हणत नाहीये. अलीकडे सरकारने गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल ह्याच्यात जॉईन केलाय ह्याच्यामध्ये, आणि गोखले इन्स्टिट्यूटने निष्कर्ष काढलेत 82% हा मराठा समाज हा मागास आहे आणि हा याला अगदी खरं. हे सगळे संदर्भ ते सांगतायत. आमदार मुरकुटे, मला एक सांगा की मुळामध्ये ज्या पद्धतीनं आता राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पण हे आरक्षण झालं पाहिजे, बाकीचे मुद्दे मान्य केले गेले पाहिजेत, अशी भूमिका मांडली जाते, काय म्हणणं आहे? एक तर पहिला मुद्दा असा आहे की हा राजकीय विषय नाहीये. हा स्वातंत्र्य काळानंतर जे काही शेतकऱ्यांची हवालना अडचणीत आला आणि त्यातनं 90-95% हा शेतकरी मराठा समाजाचा आहे. आणि त्याच्यातनं हा आजचा मोर्चा सरकारच्या विरोधात नाहीये. हा मोर्चातनं जे अडचणी, जे प्रश्न, मग याच्यामध्ये आरक्षणच नाही, याच्यामध्ये अॅट्रॉसिटी आहे, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा विषय आहे, याच्यामध्ये स्वामी आयोग आहे, याच्यामध्ये इतरही गोष्टी आहेत की त्या समाजासाठी किती महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये समाजाचं एकी, समाजाचं संघटन हे पुढे आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन आज मूळ येतं ते मग आरक्षणासाठी. आज मुलांना नोकरी नाहीत मराठी समाजाच्या, आज शेतकरी कुटुंब आज हवादील आहे, त्याला पैसा हा फॅक्टर अडचणीचा आहे, त्याच्या हातामध्ये पैसा नाही. म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी मराठा समाजाची परिस्थिती आज अशी आहे की त्याच्या हातात काही राहिलेलं नाही. आज सर्व जगाला पोशिंदा आज अडचणीत आहे. आज त्याला कुणी देण्याची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती आज ही जी दिसती ती आज सर्व समाज. वा मुरकुटेंनी पोशिंदा म्हणता म्हणता त्यांना विंदा पण आठवले, पण हे फार महत्वाचं आहे. आमदार गोगावले, ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे याच्यामध्ये मुळात शिवसेनेची भूमिका काय आहे आणि हे होणं किती महत्वाचं आहे, का महत्वाचं आहे? पहिलं तर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की या गोष्टीसाठी तरी आम्ही एकत्र सगळे उभे आहोत. नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला कुठं असो काही सांगू शकत नाही आहे. परंतु आज तुम्हाला सांगू इच्छितो, कुठच्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्यासाठी आम्ही हे सगळे धडपड करतोय. ठीक आहे, आता भाईंनी सांगितलं, विद्याताईंनी सांगितलं तर त्यांचं मनोगत आहे. त्यांच्याकडे पण सत्ता होती, न्याय विचारला भाग ना, आता 2 वर्ष आलेलं आमचं कर्तव्य आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असो, आम्ही असो, सगळे असो,
आमची जबाबदारी आहे ना की ती जबाबदारी आम्ही कुठं नाकारतोय, आम्ही स्वीकारतोय ती. ज्या ज्या अडथळे आहेत, ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर व्हायलाच पाहिजेत. मी मगाशी सांगितलं की जे काय आयोग नेमले आणि त्या आयोगांच्याकडून ज्या काही त्रुटी आणि चुका झाल्या त्या पुढे होऊ नये म्हणून मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं. त्यांना सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांपासून जर इतिहास सांगत असतो त्यावेळेला पण मराठे अग्रगण्य होते, पानिपतच्या लढाईमध्ये पण मराठे अग्रगण्य होते आणि आज पण देशाच्या सीमेवरती जर महाराष्ट्रातले जर आपण पाहिलं तर मराठे अग्रगण्य आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जर आज आपण पाहिलं तर जे शहीद झालेले जवान आहेत, काढा त्यांची हिस्ट्री, किती मराठे जवान त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. मग आम्हाला काय पाहिजे, आमचा हक्क पाहिजे. आम्ही काही वेगळं नाही ना सांगत की दुसऱ्याचं कमी कारण आम्हाला दे, हे आमचं कुठंच म्हणणं नाही. शिवसेना असो, भाजप असो किंवा कोणी असो, असं कोणाचं म्हणणं नाही. त्यांनी आणल्यात 20 मागण्या आणल्यात, 15 आणल्यात, 17 आणल्यात, ते काय असतील ते त्यांच्याजवळ आहे. आमची एकच मागणी आहे, मराठ्याला आरक्षण मिळायला पाहिजे आणि लवकर मिळायला पाहिजे. त्यामध्ये आता नवीन आयोग नेमायचं असं ठरतंय. त्या आयोगमध्ये पूर्वीसारखे बापट सापट थोपट काय आम्हाला नको आहेत. आम्हाला खत्री जंत्री नको आहेत. आम्हाला योग्य माणूस जो मराठ्यांना आरक्षण देणारा तोच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही परवा सभागृहामध्ये पण विनंती केलेली आहे की आम्हाला पुन्हा जर हे काय जर फेल ठरलं तर बाकी मराठे कोण स्वस्त बसणार नाही आहेत. मूक मोर्चाचा उद्रेक वेगळा याच्यामध्ये होईल असं काय तर करू नका. आणि ती जबाबदारी सरकार म्हणून युतीची आमची राहणार आहे. मुख्यमंत्र्यांची ती मेन जबाबदारी. त्यांनी आता जे काय अफिडेव्हिट दिलेलं, काय दिलेलं प्रतिज्ञापत्र, ते मला तरी वाटतंय की योग्य दिलेलं आहे. त्यामध्ये चूक होणार नाही आहे अशा प्रकारचं दिलेलं आहे. कदाचित हे दोन्ही पक्षवाले वाट पाहत असतील की आमच्या चुका झाल्या तसे त्यांच्या पण होत आणि हे आणखीन पुढे लांबणीला जावोत असं कदाचित जर वाटत असेल तर त्यांनी ते जरा थांबावं. जर आमच्या काय चुका तुम्हाला दिसेल तर आम्हाला सुधरवा. आम्ही त्या सुधरवून परत हे करायचा प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला काय लांब ठेवून नाही करणार. आमदार गोगावले, बरोबर आमदार गोगावले, तुम्ही सांगितलं की आम्हाला बापट वगैरे असल्या कोणाचा आयोग नको आहे. हे म्हणताना अर्थातच बापट असं तुम्ही जे म्हणालात त्याला एक खास अर्थ आहे. तर बापट आयोग नको असं तुम्ही म्हणता आहात. अगदी त्याप्रमाणे लोक असं म्हणतात की फडणवीस मुख्यमंत्री असताना हे कसं काय होणार. जे खरोखर ज्याला मानसिकता आहे, ज्या बहुजन समाजाला घेऊन जाणारा जो काय मुख्यमंत्री आता दिलेला आहे, तर मला असं वाटतंय की ते चूक करणार नाही आहेत. बापट ही एक व्यक्ती आणि त्या ह्याला आधार लावू नका मुख्यमंत्र्यांच्या ह्याला, असं मला वाटतंय. कारण ती त्यांची मानसिकता काय असू शकते. त्या बापट खत्री बित्री जे आहेत आम्हाला कळलं ते आम्ही सांगतोय, ते होऊ नये म्हणून सांगतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना पण आम्ही सगळे आमदार त्या पद्धतीने सांगितलेलं सांगतोय. त्यामध्ये ती चूक होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आणि चूक झाली तर त्याचं प्रायश्चित पण दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तेही तुम्हाला आम्ही सांगून टाकतो. क्या बात आहे. गप्प बसणार नाही आहेत हे तुम्हाला आज आम्ही सांगून टाकतो. आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो ना, वेगवेगळ्या पक्षाचे. त्यामध्ये आम्ही कुठं आहे की ते वेगळे हे वेगळे. आम्ही घेतोय ना, भाईना घेतोय, ताईना घेतोय, दादाना घेतोय, भाऊना, सगळ्यांना घेतोय आम्ही. त्यांनी या प्रवाहामध्ये यावं, चुकीच्या ह्याच्यामध्ये जावं नाही. आमदार गोगावले, तुमचा मुद्दा पोहोचला. बर, आता ज्या पद्धतीने ऐका त्यांनी बापट ह्या शब्दावर जोर दिला म्हणून फक्त माहिती करता सांगतो, त्यांनी सुद्धा दिला आमचा. त्यांनीच दिला, मी सांगितलं. हा, ते बरोबर आहे. आमचा अशा कसल्याही गोष्टीवर आक्षेप नाही. आपल्या माहिती करता बापट आयोगामधल्या ज्या 2 सदस्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं असं सांगितलं त्याच्यात देशपांडे नावाचे सदस्य होते. त्यामुळे हा प्रश्न कुठल्या जातीशी कुठल्या याच्याशी नाही, हा प्रश्न मानसिकतेचा आहे. जसं त्यांनी एक वाक्य चांगलं वापरलं. बापटांची स्वतःची मानसिकता अशी का झाली मला माहित नाही. 2004ला बापट आयोगाची नियुक्ती झाली आणि शेवटच्या सत्रात म्हणजे 2008ला रिपोर्ट दाखल झाला. शेवटच्या महिन्यामध्ये एका व्यक्तीला ते वारले म्हणून एका महिन्यासाठी त्यांची भरती करण्यात आली आणि त्यांचा नो आला आणि ते इथे मेजॉरिटी झाली नको म्हणणाऱ्यांची. तिथे बापटांवर हा आमचा आक्षेप आहे आणि थोडासा समाजाचा राग आहे. परंतु आमचा ते म्हणणं म्हणजे कुठच्या विशिष्ट समूहाकडे समाजाकडे बोट दाखवण्याचा अजिबात हे नाही. हे मुद्दा आमदार देशपांडे, या पद्धतीनं जे काही चाललेलं आहे की सगळे अलीकडे म्हणजे ज्यांची जातही माहीत नव्हती ते अचानकपणे मराठा आहेत हे कळलेलं आहे. आमदारांची असेल किंवा अगदी अनेक सगळ्याच क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांची, पत्रकारांची सुद्धा. असं सगळं वातावरण असताना आमदार देशपांडेंना काय वाटतं. नाही, गंमत वाटते मला. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल वादच नाही. आणि अगदी दोन्ही सभागृहात कोणताही सदस्य या गोष्टीला विरोध करेल अशी स्थिती नाहीये. आणि राजकीय इच्छाशक्ती पण आता सगळ्यांची तयार झाली आहे तशी की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. कोणी विरोध करत नाही. ही मराठ्यांची ताकद आहे की दहशत आहे. हे दहशत नाही म्हणतात, सगळ्यांची मानसिकता झाली आहे.
की मोठ्या प्रमाणावर खरोखर हा समाज मागासलेला आहे. ग्रामीण खेड्यापाड्यांमध्ये खरोखर शेतकरी 2 एकर आणि 1 एकराचे शेतकरी आज शिल्लक राहिले आहे. म्हणजे पूर्वी असायचं मराठ्यांकडे 100 एकर शेती आहे, 200 एकर शेती आहे. आज अशी अवस्था आहे की 1 एकर आणि 2 एकरावर आलेले आहे. खाण्याचे वांदे आहे, पोरांच्या शिक्षणाचे वांदे आहे. त्यामुळे आरक्षण त्यांना देणं ही काळाची गरज आहे आज, जी पूर्वी नव्हती. आणि सगळं हे कालसापेक्ष असतं. त्याप्रमाणे आज ते दिलं गेलं पाहिजे. आणि सभागृहात देखील तशी सगळ्यांची भावना आहे. दोन्ही सभागृहात बाहेर पण समाजाची आहे. इथे जातीपातीचा कुठला प्रश्न नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सगळ्याच जातीचे लोक आज पुढे येत आहेत. त्यामुळे ते लवकर देणं क्रमप्राप्त आहे. ते दिलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आजच मुख्यमंत्री सभागृहात बोलले ते पण त्या दृष्टीने अनुकूलच आहेत. पण आता हे कोर्टाच्या भानगडी वगैरे ह्या काय ह्या लवकर मिटल्या गेल्या पाहिजे आणि ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मताचा मी स्वतः देखील आहे. दत्तात्रय सावंत पण आपल्यासोबत आहे. दत्तात्रय सावंत, सगळेच जण म्हणतात की आरक्षण दिलं पाहिजे, तुमची काय भूमिका आहे? आरक्षण तर मिळालंच पाहिजे ही साधारण बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाची सगळ्यांचीच मागणी आहे आणि तो बहुसंख्य पण आहे. परंतु हे आरक्षण देत असताना जी कोर्टाची लढाईच खरं तर एक प्रकारे सुरू झाली आहे. ही लढाई संपेल त्यावेळेला संपेल. तिच्या अगोदर सन्माननीय भाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना आणि काम करणाऱ्या शेतीवरच्या शेतकऱ्याला अगोदर न्याय सरकार म्हणून देऊ शकतं, सवलती देऊ शकतं, मदत करू शकतं. त्या मदती करत असताना अटी टाकू नयेत की जे 13 ऑक्टोबर 2016 शासनानं एक ईबीसीच्या नावाने एक आदेश काढलाय आणि त्या आदेशामध्ये त्यांनी 60% अट टाकली. सवलत देताना पाठीमागच्या 70 वर्षात कधी सुद्धा कुठल्याही जातीला देत असताना सवलत अशा अटी नव्हत्या. ही पहिल्यांदा अट टाकली आहे. ती 60%ची अट तात्काळ रद्द केली तर लाखो मुलांना त्याचा फायदा होईल. आणि तिच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सगळेच जण सांगतायत शेतकरी राहिलाच नाही आज मराठ्याचा. तो मजूर झाला, त्याच्या पाठीमागे जाऊन तो रसातळाला गेलाय. त्यासाठी आज रोजी शेतकऱ्यांना म्हणून आणि शेतमजुरांना म्हणून अत्यंत जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त मदत शासनानं अगोदर केली पाहिजे. आरक्षणाचा निर्णय व्हायचा त्यावेळेला होईल, पण त्याच्या अगोदर आपण मदतीला सामोरे गेलो पाहिजे. संजयराव, तुम्ही दहशत म्हटलं, मराठ्यांची दहशत नाही हा शब्द अयोग्य राहील. त्याचं कारण सांगतो. आपल्या देशामध्ये जितकी राज्य आहेत, कुठल्याही राज्यामध्ये 32% एक समाज असलेलं एकही राज्य ह्या देशामध्ये नाही. 11.5 कोटीपैकी जवळजवळ 4 कोटी मराठी आहेत. हे बहुसंख्य आहेत. त्यांनी जर आपला आवाज जर कुणाजवळ जर पोचवला तर ती दहशत होत नाही, तो आक्रोश आहे. की एवढं असून सुद्धा आज त्या मुलांची जी अवस्था आहे, सावंत म्हणाले ते खरं आहे. अल्पभूधारक झालो आम्ही, जमिनी राहिल्या नाहीत, शेतमजूर झालो आम्ही. त्या मुलांनी करायचं काय? हा जो अध्यादेश, त्याच्यावर टीका काय करायची ते विरोधकांना करू द्या किंवा राजकीय अभिनिवेश असू द्या. पण हा अध्यादेश जेव्हा आमच्या सरकारने काढला त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 54,000 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. त्याबरोबर 3,122 नोकऱ्या ह्या त्या काळामध्ये मिळाल्या. हे सरकारी आकडे आहेत, हे माझ्याकडे नाहीत, हे सरकारी आकडे आहेत. त्यामुळे याला प्राधान्य द्यावं असं आमचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस एकटे काही जादू करणार नाहीत, परंतु ती मानसिकता, जो हा शब्द वापरला आपण मानसिकता, की मराठी दहशत करतात आहेत का, तर नाही, आम्ही आक्रोश करतोय, हे मला मुद्दा. ही दहशत आहे मराठ्यांची, हा आक्रोश आहे. आणि आम्ही संख्येने बहुसंख्य असलो, 32% असलो तरी सुद्धा जी अवस्था आहे मराठ्यांची, तो प्रश्न आपण जे नेहमी मांडणी करत असतो की हा प्रश्न केवळ जातीचा नाहीये, मातीचा आहे, शेतीचा आहे. या सगळ्या अंगाने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणूनही या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. ही सगळी चर्चा फार महत्वाची आहे. सगळे आमदार फार महत्वाचं बोलतायत. जरी त्यामध्ये राजकीय अभिनिवेश असला, तो असणं स्वाभाविक आहे, तो असायला पाहिजे सुद्धा, आणि तो असणार पण एका टप्प्यापर्यंत. पण तरी पण एका मुद्द्यावर मात्र सहमती होताना दिसते आहे की सामाजिक न्यायाचा हा विषय आहे. न्यायालयाच्या संदर्भातली जी लढाई आहे ती लढत राहूच आपण, पण न्यायालयाच्या पलीकडे सुद्धा ज्या गोष्टी सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं म्हणून मुख्यमंत्र्यांना, सरकारला करता येणं शक्य आहे, त्याच्याबद्दल काय, असे सगळे मुद्दे आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला आणखी पुढे न्यायची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमध्ये विधान भवनावर मराठा मोर्चा धडकला आणि हा अतिशय वेगळा असा मराठा मोर्चा, त्यातही नागपुरात निघालेला. सगळे आमदार, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला एकूण मराठा मोर्चाच्या आणि मराठ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगानं.
त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये सादर झालेलं प्रतिज्ञापत्र, सरकारनं विधिमंडळामध्ये मांडलेली भूमिका, या सगळ्याच्या अनुषंगानं पहिल्यांदाच आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं सगळ्या पक्षांचे आमदार मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं, मराठा मोर्चांच्या अनुषंगानं काही भूमिका मांडतायत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ही सगळी भूमिका आपण बघत होतो. आमचे भाजपचे आमदार डॉक्टर आहेर माझ्यासोबत आहेत आणि मगाशी मला ब्रेकवर कोणीतरी म्हणालं की खरं म्हणजे याचं काहीतरी आता हा प्रश्न असा चिघळलाय की कोणीतरी उपचार करण्याची आवश्यकता आहे आणि एखादा चांगला डॉक्टर पाहिजे. डॉक्टर, तुमच्याकडे काही उपचार आहेत का? हा प्रश्न आपण म्हणतात तसा चिघळला हा शब्द त्याच्यामध्ये किती योग्य राहील हे तर मी सांगू शकणार नाही. पण याच्यावरचा उपचार जो आपण विचारता आहात, हा उपचार करण्यासाठी आपल्याला योगायोगाने अत्यंत विधी तज्ज्ञ असे मुख्यमंत्री लाभलेले आहेत. कारण याचा उपचार हा हॉस्पिटलमध्ये नसून याचा उपचार हा कोर्टामध्ये आहे. आणि माझ्या सकट सर्व मराठा समाजाला ही शाश्वती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जे त्यांनी अफिडेव्हिट जे दाखल केलेलं आहे त्याला यश येऊन याला आपल्याला कोर्टामधनं आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं. आपण मराठा आरक्षणासाठी मराठा समाज हा आरक्षण मागतो आहे हे जरी त्याच्यातलं ब्रीद वाक्य असलं तरी आज आपण जर त्याला कायद्याने पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे. ते कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे, त्याला कोर्टामध्ये स्टे मिळालेला आहे. म्हणून याची पुढे कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करण्याचा जो सर्जन आहे ते खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहतील हे माझा ठाम विश्वास आहे. आणि त्याचबरोबर आज आपण जो मराठा समाजाच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये जे बोललो, आज आपण आम्हाला सर्वांना इथं जे बोलवलं, आज जे मोर्चामध्ये जे सर्व आमदार सामील झाले, हे राजकीय पटलावर काम करणारे जरी सर्व व्यक्ती असले तरी आज हे समाजाचे घटक म्हणून तिथं सामील झालेले आहेत. आज हे आमदार म्हणून नाही, एक मराठा समाजाचा पाईक, एक मराठा समाजाचं आपण कुठंतरी प्रतिनिधित्व करतो याचा स्वाभिमान आणि अभिमान असल्यामुळे हे सर्व मराठा समाजाचे आमदार, नुसते मराठा समाजाचेच आमदार इथं नाही आहेत, सर्व समाजाचे आमदार, सर्व समाजातले व्यक्ती ह्या मोर्चामध्ये सामील होताना आपण पाहिलेले आहेत. जी भूमिका डॉक्टर आहेर मांडतायत ते त्यांचं म्हणणं फार महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री हे विधितज्ञ आहेत आणि एकूणच त्यांचा अभ्यास, त्यांची मांडणी हे सगळं लक्षात घेता निश्चितपणे ही शल्यचिकित्सा करण्याचं सामर्थ्य मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आहे. विद्या चव्हाण, तुम्हाला असं वाटतं का की आता ज्या गतीनं, ज्या पद्धतीनं आपण पुढे जातो आहोत या विषयाच्या अनुषंगानं खरंच काही सकारात्मक घडेल आणि हे सरकार खरोखरच कदाचित तुमच्या खांद्यावर हे सरकार उभं आहे, पुढचं आणखी बघतं आहे, त्यामुळे तुम्ही ज्या चुका केल्या त्यापासून काही शिकतं आहे आणि खरंच निर्दोष पद्धतीनं पुढे जात आहे असं म्हणायला जागा आहे का? नाही, सीएम साहेब करतील, म्हणजे किती कालावधी ते घेतील ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण आता ऑलरेडी खूप वेळ निघून गेलेला आहे. आता पुन्हा जर तुम्ही सांगणार असाल की हे सगळं कोर्टात आहे आणि अफिडेव्हिट दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्न आज खालच्या हाऊसमध्ये चर्चा हो किंवा वरच्या हाऊसमध्ये चर्चा हो, कुठलाही प्रश्न हो, अनधिकृत बांधकामांचा असो, आरक्षणाचा असो, काही असो, शेवटी मुद्दा कुठे जातो तो कोर्टाकडे. मग हे सभागृह कशासाठी आहे? हे सर्वोच्च सभागृह आहेत, कायदेमंडळ आहे, तुम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही असं वारंवार सांगणं म्हणजे एकीकडे आता मला संशय यायला लागलेला आहे की मराठा मोर्चा जोरात निघत असताना ओबीसींचे, दलितांचे असे मोर्चे वेगवेगळे, म्हणजे जी नीती ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूलची वापरली ती हे आरएसएस मधनं आलेले हे लोक असल्यामुळे इतक्या वर्षामध्ये पुन्हा तीच नीती आमच्यावरती वापरली जाते का असा संशय सुद्धा आता मला यायला लागलेला आहे. कारण असं आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुम्ही आता तातडीने दिलं पाहिजे. आता सगळे पक्ष जर आरक्षणावर सहमती आहेत, सगळे आमदार जे आपण जमलेलो आहोत वेगवेगळ्या पक्षाचे, सगळे पक्षपेक्षा बाजूला ठेवून मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचं. कारण इतके वर्ष अन्याय झालेला आहे. आता मगाशी देशपांडे आमदार जे साहेब म्हणाले की ह्या समाजाला आत्ता जाणीव का व्हायला लागली, प्रकर्षाने जाणीव व्हायला लागलेली आहे. कारण जे आरक्षण शाहू महाराजांनी त्यावेळेस किंवा सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी शैक्षणिक मदत असे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक नेतृत्व घडवलं समाजाला. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रचंड आदर आहे, पण ह्या आरक्षणाचा जो आढावा घ्यायला पाहिजे होता दर 10-15 वर्षांनी तो घेतला गेलेला नाही. आणि कुठेतरी मराठा समाजामध्ये जो शेतकरी आहे, जो लढाऊ आहे, जो आर्मीमध्ये आहे, त्याला कुठेतरी असं
असं जाणायला लागलं की आमची तर पिढी निघून गेली, पण आमच्या मुलाबाळांवर सुद्धा कुठेतरी अन्याय अत्याचार जर दूर करायचा असेल तर त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे. ही प्रकर्षाने जाणीव मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यानंतर आज मोर्चे निघतायत सगळीकडे आणि म्हणून ही मागणी आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी काहीतरी ठोस आश्वासन, ठोस उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही जर असं सांगणार असाल की हा प्रश्न कोर्टामध्ये तर मग तुम्हाला ते आरक्षण द्यायचं नाही. हे संशय कल्लोळ ज्या प्रकारचा संशय विद्या चव्हाणांनी उपस्थित केलेला आहे की मला अशी भीती आहे असं त्या म्हणाल्या की ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे डिव्हाइड अँड रूल असं तत्व लागू केलं होतं किंवा या तत्वाचा अवलंब केला, अगदी त्याप्रमाणे संघामधून, आरएसएस मधून, तुम्ही काही आरएसएस मधून आलेले नाही आहात, पण आरएसएस मधून आलेले जे लोक आहेत ते डिव्हाइड अँड रूलचा वापर करून काहीतरी फोडा आणि झोडा अशा प्रकारचं राजकारण करतायत, अशी आम्हाला भीती आहे, असा आरोप विद्या चव्हाणांचा आहे. प्रवीण दरेकर. नाही, विद्या चव्हाणांना काही भीती असणं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु अशा प्रकारचं कुठलंही वातावरण नाही आणि तसं होणारही नाही. याचं कारण आज भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मराठा समाजाचे आरएसएसचं काम करणारी पण लोक आहेत. आरएसएस म्हणजे काय कुठली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी असं काही नाही, त्याच्यामध्ये बहुजन समाजाची लोक सुद्धा आरएसएसमध्ये काम करतात. त्याच्यामुळे त्याकडे त्या दृष्टिकोनातनं पाहणं मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. मला वाटतं संजयजी या प्रश्नाकडे प्रॅक्टिकल पाहिलं पाहिजे. आता ताई म्हणतात विधिमंडळ आमचं सर्वोच्च आहे, तिथे निर्णय करायला पाहिजे. आपल्या माहितीसाठी विधिमंडळानेच निर्णय केलेला आहे ना, विधिमंडळाने केलेल्या निर्णयाला स्टे झालेला आहे. आणि मगाशी डॉक्टर आहेर म्हणाले ते खरं आहे, आरक्षण दिलं गेलेलं आहे, फक्त त्या आरक्षणाला त्या ठिकाणी स्टे झालेला आहे. मग स्टे झालेला आहे तर स्टे व्हॅकेट करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतोय का? तर नाही. ॲफिडेव्हिट पूर्णपणे अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी दिलेला आहे. जी कारणं मागासलेपणाची सिद्ध करणं आवश्यक होती ती वेगवेगळे संदर्भ, मग संत तुकारामांचे असतील, शाहू महाराजांचे असतील, मंडलवर्गाचे सारे रेफरन्सेस गोळा करून त्या ठिकाणी दिलेला आहे. मागासवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी कसं आवश्यक आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. त्याचबरोबर जे सांख्यिकी आकडेवारी जो लागते ती त्या ठिकाणी योग्य रीतीनं दिलेली आहे. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कौन्सिल हाही त्या ठिकाणी सरकारनं दिलेला आहे, किंवा कौन्सिल चांगला नाही तर तोही कौन्सिल त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळं सरकारनं पूर्णपणे न्यायालयामधनं सकारात्मक निर्णय कसा मिळेल याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे सरकारनं. एक मिनिट संजयजी, आज जरी इच्छा सरकारची असली तरी न्यायालयात प्रलंबित असल्या कारणानं दोनच गोष्टी होऊ शकतात. उद्या न्यायालयानं नाकारलं तर शेड्यूल 9 प्रमाणे त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये आरक्षण देता येईल. त्यामुळे आरक्षण द्यायचं आहे तर नक्की देता येईल. तसं पाहिलं तर उद्या घटना दुरुस्तीची आवश्यकता झाली. आपल्याला माहीत असेल त्या ठिकाणी जेव्हा खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेला खाजगी बँका, इंदिराजींनी जो निर्णय घेतला होता, खाजगी बँका न्यायालयात गेल्या आणि तो आदेश रद्द झाला. परंतु इंदिराजींना ते करायचं होतं, त्यांनी त्या ठिकाणी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून पुन्हा तो निर्णय रद्द, ती बगल देऊन त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. शहाबानू प्रकरणात सुद्धा मध्ये त्या ठिकाणी तो निर्णय शहाबानूच्या बाजूनी लागल्यानंतर मुस्लिम समाज विरोधात जाईल आणि म्हणून राजीव गांधींनी तत्कालीन पंतप्रधानांनी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून निर्णय केला. म्हणजे आमचे मार्ग संपले नाहीत, परंतु एखादा निर्णय प्रलंबित त्या टप्प्यात आहे आणि उगाच आपलं राजकारण म्हणून आत्ताच करा, कसं करायचं सांगा ना मला. माझा प्रश्न जाहीरपणे आत्ता सांगा इथे उपस्थितांनी, कसं करायचं. एक गोष्टीशी मी सहमत आहे, भाईंच्या ज्या इतर 15-20 मागण्या त्या ठिकाणी आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी जर काही छोट्या मोठ्या त्या ठिकाणी अडचणी असतील त्यासाठी आम्ही लोक आहोत ना. आज 60% भाई आपण सांगितलं तर आपण सामुदायिक पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्ती करू. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या इतर मागण्यांवर वर्किंग केलेलं आहे. काही मागण्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे सर्व गोष्टींसाठी सकारात्मक असताना जो विषय केवळ पॉइंटेड न्यायालयात प्रलंबित आहे तेवढ्या पुरता तो इश्यू आहे. मला वाटतं राहिलेल्या सगळ्या मागण्या भाई 100% त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सरकार हे सगळं करेल असं हे म्हणतात. आमदार गोगावले, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला मध्ये मध्ये आठवण करून द्यावी लागते. शिवसेनेला मध्ये मध्ये सांगावं लागतं की मी सरकारमध्ये आहात. तत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. शिवसेनेचे आपल्याला माहिती आहे, उद्धव साहेबांचं म्हणणं आहे, मध्ये कोणी असो काही असो, जिथे काय चुकीचं वाटतंय तिथं आम्ही कधीही तडजोड करत नाहीये. या गोष्टीसाठी, मराठा आरक्षणासाठी जे काय करायला लागल ते आम्ही करायची तयारी आहोत. प्रवीण भाऊने आता सांगितलं, भाईने सांगितलं, ताईने पण सांगितलं. मी सगळ्यांचा आदर करतो. त्यांनी मगाशी एक मुद्दा सांगितला की आरएसएस मधून आलेत किंवा कुठून आलेत. हे मुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे आहेत. ते त्यांचा आरएसएस काय असेल ते तिकडं, त्यांच्या तिकडं नागपुरामध्ये त्यांचं जे काही आहे ना ते तिकडं, परंतु त्याने असं कधी जाणवलं नाही किंवा जाणवू दिलेलं नाहीये. तेव्हा आम्हाला असं वाटतंय असं ते करणार नाहीयेत. आणि जर केलं
तर त्याचं प्रायश्चित भोगल्याशिवाय ते राहणार नाही आहेत. कारण आम्ही जे आहेत की बहुजनांचे म्हणून जर का आमदार आम्ही निवडलेले आहेत आणि मराठ्यांसाठी योग्य रीतीने जर आम्ही मागणी करत असू, आम्ही कुठं काय भानगडी केल्यात, आम्ही कुठं काय मारामारी केल्यात, आम्ही काय कुठं उद्रेक केल्यात, आम्ही काय शासनाची नुकसानी केली, आम्हाला एक तरी उदाहरण दाखवावं. मग ते जर नाही ना करत तर मग तुम्ही त्वरित त्याला हे करा. प्रमाणे सांगितलं वेळ तर थोडा लागणार आहे, लागू द्या, लागण्याबद्दलही काही नाही, परंतु काही नाही काहीतरी त्यातनं ठोस भावना घेऊन की हे जे आंदोलन आहे ते थांबण्यासाठी आता त्यांनी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यांनी सभागृहामध्ये त्याप्रमाणे वरच्या खालच्या दोन्ही सभागृहामध्ये सांगतायत. ते सांगत असताना समाधान व्हावं हे मुख्य माणसाकडनं, जसा घरातला कर्ता पुरुष असतो त्याकडे पाहिलं जातं आशेने, तसं मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण करत्या माणसाकडे सगळेजण बघतायत आणि ते करतील असं वाटतं आहे सगळ्यांनाच. आमदार मुरकुटे, मगाशी आपण असं म्हणालो की हा प्रश्न जातीचा नाही, शेतीचा आहे, मातीचा आहे, अशी मांडणी सातत्यानं होत असते. तुमच्याशी हे बोलणं महत्वाचं यासाठी आहे कारण तुम्ही स्वतः शेतीतले शेतकरी आहात, शेती प्रश्नांसाठी सातत्यानं आग्रही असणारे, लढणारे असे आमदार आहात. तुम्हाला हा प्रश्न शेतीचा आहे असं कसं वाटतं? शेतकऱ्यांचा मूळ हा, आज भारत हा जो आहे शेतीप्रधान देश आहे, आज याच्यामध्ये 75% ही सगळं भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरती आहे. आज शेतकरी म्हणून मराठा समाजातील 90% हा समाज शेती करतो आहे. शेती व्यतिरिक्त त्याला काही पर्याय नाही. शेती करत 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 त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, शेती करत करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ केली, शेती करता करता त्यांनी सहकार उभा केलं. परंतु त्या सहकारातनं त्या नेत्यांनी, तेच मराठी नेते होते, न्याय मिळाला नाही. आणि मग आज हे प्रश्न उद्भवले. मग हा शेतकऱ्याशी निगडीत हा सर्व विषय आहे. शेतीकडे होत असलेलं जे काही दुर्लक्ष आहे मागील 50-60 वर्षातनं, पॉलिसीज ज्या आहेत त्या ज्या काही अडचणीच्या होत्या, पॉलिसीज घेत असताना त्या इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक नकारात्मक परिणाम पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. ते न करणं, किंवा आपण याच्यातनं सरळ विषय घेऊ की आज ही अवस्था का आली समाजावरती, तर केवळ आज बलात्कार, आज अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग, आज हक्कासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी हक्क, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या, मला असं वाटतं त्याच्यामध्ये कुठंतरी शासन नेतृत्व कमी पडलं. आणि मग त्याच्यामध्ये मिठाचा खडा कधी पडतो, कायदा अंमलबजावणी कठोर न होणे, त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग होणं, आणि मग ह्या याच्यातनं आज हा जो शेतकरी आणि हा मराठा ही एक समीकरण आहेत. आणि तो सर्व मराठा समाज हा 90% शेतकरीच आहे. मराठा समाज 90% शेतकरी आहे. पण भाई, तुम्ही मगाशी काही अभ्यासपूर्ण आकडेवारी सांगत होता सरकारची आणि एकूण जातीच्या अनुषंगानं. एक असं म्हटलं जातं, त्याबद्दल फक्त तुमचं काय निरीक्षण आहे ते. अनेकांना असं वाटतं की हा मुद्दा मराठ्यांचा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रापुरता आहे, कारण विदर्भामध्ये मुळात मराठा, कुणबी हे सगळं जर बघितलं, त्यामुळे मुळात ती जातीय गणितच वेगळी आहेत. कोकणामध्ये सुद्धा ज्या सगळ्या छटा आहेत, जातीय छटा, त्या वेगळ्या आहेत. त्यामुळे बाकी ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्यत्र हा प्रश्न थोडा डायल्यूट आहे. किंबहुना तिथे त्या अर्थानं हा प्रश्न कशा प्रकारे मांडायचा याच्यावर एक वेगळी व्यूहरचना असली पाहिजे, अशा प्रकारे लोक बोलत असतात. मी मुद्दाम तुम्हाला विचारतोय, थेट प्रश्न असा आहे की प्रादेशिक संदर्भांमध्ये एकूण मराठी हे तुम्ही कसं बघता आहात? मुळात असं आहे की ही गोष्ट खरी आहे. ओबीसीमध्ये कुणबी मराठा ज्यांनी लावलाय त्याला तो ओबीसीमध्ये आज त्या प्रवर्गात आहेच. आणि ही गोष्टही खरी आहे, विदर्भातला बहुसंख्य हा जो मराठा आहे तो कुणबी मराठा लावतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण जर विदर्भामध्ये मराठ्यांची संख्या बघितली तर ती तेवढी मोठी नाही. ह्या मी जे 4 कोटी जे म्हणतोय पर्सेंटेजच्या, मी त्या पर्सेंटेजच्या ह्याच्यावर बोलतोय. परंतु ही गोष्ट खरी आहे की आज इतर जो ह्या 4 कोटीपैकी इतर जो मराठा म्हणून समाज जो आहे तो जो वंचित राहिलेला आहे. म्हणून आपण जर बारकाईने पाहिलं असेल, आमच्या सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. म्हणजे असं नाही सांगितलं की नाही मग तुम्ही अमुक लावा तमुक लावा, असं सांगितलं नाही, कारण त्या मानसिकता वेगळ्या आहेत. आणि म्हणून याचं खूप चर्वण झालंय. म्हणजे हे कसं झालंय माहितीये, जसं आता त्यांनी एक उल्लेख केला जो की महत्वाचा आहे, एक साधी गोष्ट ज्याच्यावर मला हेतूवर माझी जी थोडीशी शंका आहे मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा, की त्यांनी काय भाषणामध्ये सांगितलं, खालच्या ह्याच्या सभागृहामध्ये भाषण झालं म्हणून म्हणतोय मी, त्यांनी काय सांगितलं की, आणि बाहेरही सांगितलं, अॅट्रॉसिटी रद्द करणारच नाही. रद्द करायचं म्हटलंय कोणी? मराठा समाजाने कधी म्हटलंय अॅट्रॉसिटी रद्द करा? म्हणजे तुमची जर मानसिकता जर असेल, मग तुम्ही मानसिकता का करताय इतर समाजाला बरोबर घेऊन
पूर्वीपासून सगळ्या सदस्यांचं हे म्हणणं होतं की मराठा समाजाला तुम्ही आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण नको, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, म्हणून तो 16% मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. आता त्याच्यावर हे जे मोर्चे काउंटर मोर्चे जे चाललेले आहेत त्याच्यावर प्रकाश आंबेडकरांनी खूप चांगलं बोलले. सुरुवातीला आजही ते बोलले की बाबा हे करणं म्हणजे याच्या विरोधामध्ये काहीतरी केल्यासारखं होईल आणि तसं दुर्दैवाने घडते आणि त्याला खत पाणी टाकलं जातंय. ते कुठून टाकलं जाते मी याचा उल्लेख करत नाही, कुठून कुठल्या भागेतनं काय जाते ते जाऊ द्या, जायचं ते. पण म्हणून हेतूवर शंका आहे. एक गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला किंवा जगाला नाकारता येणार नाही, जेव्हा आरक्षण हे कोणाला माहीत नव्हतं तेव्हा 1902 साली शाहू राजाने दिलं आणि ते देत असताना मराठ्यांनाही दिलं. ते 1943 पर्यंत ते मराठ्यांना आरक्षण होतं. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये असलेलं मराठा याला समाजाला याला सर्वसामान्य शेतकऱ्याला असलेलं आरक्षण आज काय असंच घडलंय की त्यावेळेला तर जायदाद होत्या, त्यावेळेला तर प्रचंड ताकद होती, एक मराठा राज्य होतं. त्यावेळेला सुद्धा जर ही अवस्था झाली आणि मराठा समाजाला जर आरक्षण दिलं गेलं, काही निकष ठरवले गेले आणि आरक्षण दिलं गेलं. 1957 साली ज्या वेळेला ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये कुळ कायदा आला त्याच्यामध्ये सगळ्या जमिनी खालसा झाल्या गेल्या आणि त्या जाणंही काही आवश्यक होतं. जो कसेल त्याची शेती, कारण तोही गरीब समाज आहे त्यालाही मिळालं पाहिजे. पण या समाजाची परवड 1943 नंतर जास्त झाली. मग ही परवड जर लक्षात येत नसेल आणि तिथे जर कोण हे जे काही प्रयत्न करतात आहेत ते करू नये. कारण वारंवार हे सांगितलं जातंय की अॅट्रॉसिटी ह्याला हात लावू देणार नाही. अरे अॅट्रॉसिटी रद्द करा असं कुणाचं म्हणणंच नाही. त्याचा दुरुपयोग होतोय. परवाची एक घटना, शाळेमधल्या विद्यार्थ्याला त्यांचं भांडण झालं आणि त्या विद्यार्थ्याला त्याने सांगितलं याच्यामध्ये की तुझ्यावर अॅट्रॉसिटी सांगतो, त्याने आत्महत्या केली ना हो शाळेतल्या मुलांना. म्हणजे हे इतकं खालपर्यंत. आता हा गैरवापर नाही का? त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट हा देशाचा कायदा आहे. कळतंय आम्हाला सगळ्यांना. आम्ही सगळे विधिमंडळातले आहोत. आम्ही असं म्हटलं का कधी, किंवा मराठा समाजाने कधी म्हटलं का? कुणी वैयक्तिक काय म्हटलं असेल त्याच्याशी मराठा समाज हा हे नाही. कोणाची वैयक्तिक काय मागणी असू शकेल, मला माहिती आहे ती मागणी काय कुणी केली ती, पण आम्ही लगेच विरोध केला त्याला की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा असं आमचं अजिबात म्हणणं नाही. पण त्याचा गैरवापर जर होत असेल. बरोबर. प्रवीण दरेकर जो पुन्हा मुद्दा आहे, म्हणजे मगाशी संशय विद्याचव्हाणांनी व्यक्त केला तो वेगळा होता. आता भाई असं म्हणतात की हेतूबद्दल शंका आहे. नाही, आता भाईंचा हेतू मराठा समाजाविषयी प्रामाणिक आहे याविषयी दुमत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारचा पूर्णपणे शुद्ध हेतू आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या सर्व कार्यवाही जर आपण बघितली, मराठा समाजाचं आरक्षण असो, भाई जे म्हणाले अॅट्रॉसिटीबाबत, का त्या समाजाला तुमची अॅट्रॉसिटी आम्ही रद्द करत नाही हे आश्वस्त केलं तर काय प्रॉब्लेम आहे? शेवटी राज्याचा मुख्यमंत्री सर्व समाजांना बरोबर घेऊन काम करावं लागतं. त्यावेळेला मराठा समाजाची नाही, पण त्यांना जर आश्वस्त केलं, जर आपल्या रेट्यामुळे जर ते असुरक्षितच नाही, पण त्यांना आश्वस्त केलं तर आपल्याला कशाला पोटात दुखायला? कुठेतरी आम्ही अशी मागणी करतोय असं दर्शवायचंय त्यांना, म्हणून ते हे करताय. त्यामुळे तशा प्रकारचे शेवटी राज्याचं नेतृत्व करत असताना सर्व समाजांना जपणं, त्यांचा आत्मविश्वास टिकवणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आणि मी मागासपासून म्हणतोय की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे बाजूने आहे, राज्याचे मुख्यमंत्री बाजूने आहेत. आता केवळ हा विषय सुटू नये अशा प्रकारची शंका मला या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची वाटते की हा प्रश्न जर प्रलंबित राहिला, हा प्रश्न भिजत राहिला तर आम्हाला आमचं दुकान आज कुठे चालू करता येत नाही. तर तशा प्रकारचा प्रयत्न आहे की काय असा मला त्यांच्या अनेक दुकानं हे शेवटी यांचं ते पालुपद सुरू झालेलं आहे. ते जे म्हणतात 15 वर्ष तुम्ही काही केलं नाही, 15 वर्ष आता आमच्यावरती ते ढकलू नका तुम्ही. मला एक सांगायचंय, अधिवेशन पुढच्या अधिवेशनाच्या आत आपल्याला कळेल, देवेंद्रजी जर फॉर असतील तर ते आरक्षण दिलेलं दिसेल आपल्याला, आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु ते कोर्टावरती जे देत आहे, मागच्या वर्षी दिघ्याच्या अनधिकृत बांधकामासाठी त्यांनी मला कोर्टाचं आश्वासन दिलं. आता मला फोन आला होता की कोर्टामध्ये त्यांनी काहीही दिलेलं नाही आणि उद्याच्या उद्या दिघ्याची घरं खाली करायला सांगितलेली आहेत. म्हणजे त्यांची आश्वासनं किती खोटी असतात हे आता सिद्ध झालेलं आहे दिघ्यावर. मला एक विश्वास वाटतो की हे सरकार मराठ्यांना आरक्षण 100% त्यांच्या काळात देईल. आमचा समस्त राज्याचे प्रमुख म्हणून ते जर आश्वासित करत आहेत, आमचा समस्त मराठा समाजाचा विश्वास आहे. चला, माझं म्हणणं एवढंच आहे, फक्त त्याच्यामध्ये जे काय
कुठल्या मागण्यांवरनं जे काही हे केलं जाते, डायव्हर्ट केलं जाते, ते कृपया करू नका. एक फोकस करा तुम्ही याच्यावर, आरक्षणावर, आणि तो द्या. आम्ही हे सभागृहातही सांगितलंय. सगळ्यात पहिलं यांनी आता वाईट शब्द वापरला, पण मला तो वापरायचा नाही. दुकानदारी वगैरे हे आता कोणी सांगायचं? दरेकरांनी सांगायचं. वा 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 वा, मजाच आहे. त्याच्यावर मला वक्तव्य करायचं नाही. पण जर उद्या असं झालं तर सगळ्यात पहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस करेल, आणि जाहीर सत्कार घेऊ आम्ही त्यांचा, जाहीर सत्कार. आणि घेऊ सांगितलं. भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस, भाई जगताप सबब सांगत असेल तर त्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. कोर्टाच्याही वरती विधिमंडळ आहेत, संसद आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करून दाखवा. कोर्टाकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना हे शोभणारं नाहीये. आता मगाशी एवढं डिस्कशन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारने काय केलं पाहिजे जरा द्या ताईना. कायदा केला, मग स्टे दिलाय. अहो, कायद्याला स्टे दिलाय. मग आता काय सांगा. तो स्टे सुद्धा आपण हटवू शकतो. स्टे हटवण्यासाठी केंद्राकडे जा ना, कोर्टात गेलेलो आहोत. बोला पुढे. केंद्राकडे जा तुम्ही, कोर्टाकडे निर्णय लागल्याशिवाय भाई कसं केंद्राकडे जाणार? ही सगळी चर्चा माझा हात दुखून येईल पण हे बोलत राहतील. एकच विषय मला या ठिकाणी एक खेदानं नमूद करावं असं वाटतंय की मगाशी जे आपण पुरोगामी महाराष्ट्र एकीकडे बोलतो तर, आणि मुख्यमंत्री ज्या समाजाचे आहेत, मला वाटतं असा समाजाचा विषय येऊ नये. कारण राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा मनोहर जोशी साहेब होते, मी अत्यंत अभ्यासपूर्ण सांगतो की मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना मराठा समाजाच्या मागण्या जेवढ्या त्यांनी मान्य केल्यात, किंबहुना मराठा समाजाला अनेक दिलासा देणारे निर्णय घेतलेले आहेत, ते मनोहर जोशींनी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यामध्ये मुख्यमंत्री असतो हा कुठल्या समाजाचा नसतो. त्याच्यामुळे समाजापुरता फोकस. माझा वेळ संपलाय. तुमचं शेवटचं वाक्य. साऊथच्या एका खासदाराने 2005 मध्ये ओबीसी मध्ये 16% आरक्षण वाढवू शकतं. हे केंद्राकडे तो ठराव अधिकचं हे प्रलंबित आहे. मग त्याच्यावर करा ना तुम्ही. कोर्टाचा प्रश्न. ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची आहे. राजकीय अभिनिवेश असणं स्वाभाविक आहे, कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असं हे आमदार आहेत, त्यामुळे त्यांची आपापली भूमिका असणार आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की सगळेजण, मी मुद्दाम त्यांना छेडत होतो, पण हे सगळेजण एक जे चांगलं बोलतायत ते फार महत्वाचं दिसतंय. ते म्हणजे जातींच्या पलीकडे सामाजिक न्यायाच्या पातळीवर हे सगळेजण आपला मुद्दा मांडतायत. त्याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे. त्यामुळे कुठल्याही जातीच्या विरोधात, कुठल्याही जातीच्या बाजूनं किंवा असा हा मुद्दा नाहीये. हा जो मुद्दा आहे तो सामाजिक न्यायाचा आहे आणि मराठ्यांच्या शोषणाचा, मराठ्यांच्या बाकी सगळ्या शेतीचा, वंचित समाजाचा, असा हा सगळा मुद्दा आहे. त्या अंगाने ही मांडणी होणं हे फारच महत्वाचं आहे. त्यामुळे पुढे काय होईल, पुढे बाकी राजकीय गोष्टी काय होतील. भाई जगताप म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांचं अभिनंदन करेल. भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पण बोलतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण एकूण या निमित्तानं वेगळं पण राजकारण आकाराला येतं आहे. एनिवेज ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची. वेळात वेळ काढून इथे सगळे आमदार आले. त्या सगळ्या आमदारांचे, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.